सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कसलीच खंत नाही. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. आपल्याला श्वास घेणं किती महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीनं परमात्माची ओळख सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वामी महाराजांना आपलंसं करून घेता आपल्याला आलं पाहिजे. आणि स्वामी कधी कधी खूप परीक्षा बघत असतात. आपलंसं करून घेणं म्हणजे तुमची जी सेवा आहे, जी तुम्ही सेवा करतात ती त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे. तुम्ही किती मनोभावे सेवा करतात हे महत्त्वाचं आहे. तुमची संगती गुण कसे आहेत, तुम्ही संगत कुणाबरोबर करता, खऱ्याची संगत आहे का, हे सुद्धा तितकं महत्त्वाचंच आहे. कारण बघा, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण कोणतीही गोष्ट करू, चांगली करू, तरी ती आपल्याला चांगल्या पद्धतीनेच परत मिळणार आहे. आपल्या हातून जर एखादी वाईट गोष्ट चुकून झाली तर त्याचं सुद्धा प्रारब्धाचं फळ जे असतं, जे कर्म आपण म्हणतो, ते कर्म रिटर्न फिरून येतं. मग भले चांगलं असो किंवा वाईट असो, आपल्याला भोग हा भोगायचाच आहे. कारण कसं असतं, मनुष्य जन्मात जेव्हा आपण जन्म घेतो, या पृथ्वी तलावावरती येतो, तेव्हा आपण हे ऋण चुकवण्यासाठी आलेलो असतो. म्हणजे ऋण देण्यासाठी कुणाचं तरी आलेलो असतो, मागच्या जन्मी घेतलेलं. म्हणजे आपण कुणाचं तरी देणकरी लागतो, देयक आहोत आपण कुणाचं तरी. मग त्या चांगल्या गोष्टी असू देत किंवा काहीही असू दे, तुमच्या मागच्या जन्मीचं ते तुम्हाला या जन्मामध्ये पूर्ण करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला हा मनुष्य जन्म एवढ्या ह्याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे. आपण सतत स्वामी महाराजांचे स्मरण करत राहावे. कारण कसं आहे, स्मरण आपण जेवढं करेल तेवढं आपल्या पाठीमागे स्वामी असतात. जेव्हा आपण देवाकडे 2 पावलं जातो, तेव्हा देव आपल्याकडे 10 पावलं येतो. बघा, आपण देवासाठी कोणतीही गोष्ट करतो तर देव ते म्हणजे घेतो, परंतु ते 10 पटीने आपल्याला परत करतो. म्हणजे भरपूर आहे, स्वामी महाराजांच्याकडे भरपूर आहे. त्यामुळे त्यांना काही गरज नाही आहे. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांच्याकडे खूप काय आहे. परंतु कसं असतं, श्रद्धा भक्ती तुम्ही किती तत्परतेने करता हे महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमा आहे 10 जुलै 2025ला. म्हणजेच हा एक क्षण म्हणजेच दिवाळी असं म्हणावं लागेल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. तर गुरुपौर्णिमे दिवशी सर्वांनी गुरुपद घ्यायचं आहे. गुरुपद, आता जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे गुरुपद कसं घेतलं जातं, आणि जे नवीन सेवेकरी आता स्वामींचे झालेले आहेत त्यांना माहिती नाहीये गुरुपद कसं घ्यायचं आहे. तर गुरुपद कसं घ्यायचं आहे याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं गुरुपद हे घ्यायचं आहे.